क्रमांक 6 एक विशिष्ट रक्कम एबीसी यामध्ये अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वितरित करायची होती. 2 3 एकूण पैसे किती? 9. 2 3 5 5 4 9. फिर एकूण पैसे किती? 9च्या पाड्यात. 9च्या पाड्यात जी ही संख्या येईल ते माझं उत्तर. चाल तेवढंच वाचलं. चाल ऑप्शन मध्ये पटकन. 4 नंबरचं ऑप्शन यापैकी नाही. 4चं बेल झालं किती वर येशील? 1 वर. 9 ऐक 6 उरले. 67 झाले. नवीन जाते किती उरले? 4. 9 5 विषय खतम. आलं का रे? अरे आलं का रे? चाल 2 नंबरच्या ऑप्शनले 9 न भाग जातोय का? पाय 154 दिसतोय का? 9 ऐक 6 उरले. नवीन साठी 1 उरला. जात नाही. गेला. 2 नंबरचा ऑप्शन गेला. 3 नंबरचा ऑप्शन गेला. एकच ऑप्शन असा आहे जो 9च्या पाड्यात येतो. तो उत्तर लिहायचं पुढे पाहायचं. आ गया 7 नंबरचा प्रश्न गरम गरम झालेला प्रश्न. मागच्या हप्त्यात समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले म्हणजे तोंडी जाईन आपला प्रश्न. कारण आपण 70 प्रश्न करून आले. हो 70 प्रश्न जोडून आले. जर 9ची दिशा पश्चिम असेल तर उत्तर दिशा आपलं 12ची दिशा कोणती? तोंडी येत आहे. 70 प्रश्न केले किती? तर तोंडी आला सर 700 केले तर काय होईल? 70 प्रश्न सोडवले तर तोंडी उत्तर आलं. उत्तर जर 700 केले तर काय होईल? हे जे इंजिनिअरिंग वाले पोर आहे ना, इंजिनिअरिंग डिप्लोमा यूपीएससी एमपीएससी एका टॉपिकचे 10,000 10,000 प्रश्न सोडवतात. किती रे? 10,000 10,000. काय वाटी नेले गणित? हे एसएससी जीडी वाले बँकिंग वाले पीओ वाले एका टॉपिकचे 10,000 प्रश्न सोडवतात. काय वाटीन नेले? काय वाटीन काय? 70 सोडवल्यावर तो 70 प्रश्न 70 प्रश्न सर तुम्ही लिहायला लावता. आलं का? हा कोण आहे? कट कर. 7 झालं. 8 नंबर पंकज किरण अनिल तिघांना 1,000 रुपये 2 3 5 2 3 5 5 5 10 1 1 हिस्सा 100 100 कोणाला द्यायचे? किरण बोले. 100 गुणिले 3 300 विषय खतम. आकृत्या 9 नंबर हे पाय रे. आकृत्या पाय. पहिले एक गोल काढलाय त्याच्या बाजूला त्रिकोण काढलाय आणि मग त्रिकोणावर काय ठेवलाय रे? आणि सगळ्यात महत्वाचं इथे प्रश्न संपवलाय. नाही तर तू ते बी आकृतीत धरी येशील म्हणजे तुझे डोळे बी उघडे पाहिजे. 1 2 3 4 अहो 4 नाही तिथे प्रश्न संपलाय तो. समजलं का? म्हणजे हा आणि दुसऱ्याच्या डोक्यावर पहिला, दुसऱ्याच्या डोक्यावर पहिला, दुसऱ्याच्या डोक्यावर विषय बुद्धिमत्ता. दुसऱ्याच्या डोक्यावर पहिला ठेव. एक उभी काडी आहे. त्या उभीच्या काडीवर काय ठेवायचंय रे? आडवी काडी. एकच दिसतोय ऑप्शन. ऑप्शन नंबर झाले. 10 नंबर अपूर्णांकांचा भागाकार वर्गात झालेला प्रश्न. अपूर्णांकांचा भागाकार सगळ्यांनी सोडवायचा आहे. अपूर्णांकांचा भागाकार करताना पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बे 1 बे 2 आणि 1 3 3/2 भागाकारचा होईल गुणाकार. व्हेरी गुड. 5 3 15 3 15 3 18 भागाकार करताना दुसरा काय होतो? उलटा. मग 3/2 गुणिले 5/18 काळ 15/36 माझ्याला भाग जातो. बरोबर आहे की नाही? भाग गेल्यावर काय उत्तर येतं? 5/12 काय उत्तर येतं? पण ऑप्शन मध्ये नाहीये. मग सांगून दिलं होतं तुम्हाला जेव्हा हे आपलं उत्तर ऑप्शन मध्ये नसेल तेव्हा आगाऊपणा करायचा. जे आलंय ते लिहायचं. नाही समजला का रे? आता भोज या लोकांनी इमानदारीने माझे लेक्चर केले त्या लोकांना एमपीएससी बी काही वाटणार नाही. पहिला काय आला आपला रे? 3/2 भागाकारचा गुणाकार
18/5 होता तो. मग भागाकार करताना आपण काय करतो त्याला? व्यस्त. 5/, त्याचे बी 50 गणित झाले आपले. 3/5. पण घाई मध्ये मी काय केलं होतं? 3 3 सक, बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण करीन, कारण त्याला माहितीये पटकन आलं पाहिजे. 5 आणि 6 दोन्ही गेला. 5/12 जमलेले नाही सापडला. सापडिंगच काय फसायचं होतं. मग गुच्चूप सरळ सरळ आला. 3/5, 18 दोन्ही गुच्चूप 15/36 लिहू. चुकल्यावर बी समजलं पाहिजे, स्टेबल राहता आलं पाहिजे की आपलं उत्तर ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणजे आपण नाही चुकले, काहीतरी गेम मध्ये झालाय. आलं. 10 पैकी 10 येतील असे 10 प्रश्न होते. फक्त पहिला प्रश्न असा होता जो थोडासा कॉम्प्लिकेटेड होता, की जे ऑप्शन मध्ये कन्फ्युज झाले. आले का? चालिये 21 नंबर. 21 वर जाय रे. पहिले तुम्ही सोडवा. 21 नंबर काढ. समजा एबीसी एखादे काम 20 दिवस, 30 दिवस व 60 दिवसात पूर्ण करतात. ए नेहमी काम करतो. काढकाम वेद. प्रश्न क्रमांक 21 पहा आणि सोडवा. जर तुम्ही सोडून टाकलं मित्रांनो, तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि जर नाही सोडवलं तर समजून जायचं की तुम्ही अजून कमजोर आहेत. अबे 21 नंबर विचारला. 21 प्रश्नपत्रिका वेगळी टाकली का? सी सेट आहे का? तुमच्याकडे कोणती प्रश्नपत्रिका आली? 21 नंबरचा प्रश्न पहा. समजा ए बी सी एखादे काम 20, 30, 60 दिवसात पूर्ण करतो. हा सोडवा ना मग. हा पाय ना तुले जडी दिशी तरी पाय. हा सोडवा. आता पहिलं काम काय होतं आपलं? ते प्रश्न लिहून घेणं. ते प्रश्न मी ना मुद्दाम नाही सांगितलं होते लिहायचे. लिहिल्यानं आपली क्लॅरिटी वाढते, माणूस हुशार होतो. अभ्यासाची पद्धत होती पहिले लिहूनच. आधी रे, आधी कुठे गेला? ये नाही सापडला का प्रश्न? हा, जर येत नशील तर प्रश्न लिहून टाका. जर प्रश्न येत नशील तर लिहून टाका, मग मी एक्सप्लेन करीन तेव्हा अजून चांगला समजेल. प्रश्न पाहून लिहून टाका जर समजत नसेल प्रश्न सोडवता. समजा ए बी आणि सी एखादे काम अनुक्रमे 20, 30 व 60 दिवसात पूर्ण करू शकतात. ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक 3ऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात? या प्रश्नाला मी चिटिंग केली होती. प्रश्नपत्रिका दिला आणि अशी पाहून घेतला होता मी याला असं. एकूण खुर्च्या किती बनवायच्या आहेत? तरी चुकले तुम्ही, सुरुवातच चुकीची केली. लसावी चुकीचा काढून टाकला, उत्तर येऊच शकत नाही. चला सगळ्यांनी बोर्डवर पाहणे का सोडवताय? सोडवा. ग्राउंड किती वाजता आहे? पटापट सोडवा, 5 वाजले.
जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसेल तर तुम्ही प्रश्न लिहून घ्या. कळलं का? काय उत्तर याच्यावर काढलं का? हा, कशावर? AI वर, गुगल? अरे गुगल वर काढलं का? का तू काढलं? मग कसं काढलं उत्तर? असंच सांगून दिलं का? सांग सांग ना मग असं तर. हा, लक्ष द्या रे. सगळ्यात पहिले तर आपण काय केला? ABC यांचा तिन्हींचा काय काढला? लसावी. ए किती दिवसात करतोय? हा, दुसरा आणि तिसरा, हा, तिन्हींचा लसावी. आता काढू आपण त्यांचं एका दिवसाचं काम. आपण पाहिलं होतं ह्या एकूण पुढच्या 60 लसावी काढून घ्यायचा. एकदम लहान, मी बी असाच काढला होता तरी लसावी, म्हणून मी चुकत नाही. 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 10 सक बे एक बे, बे त्रिक 6, 3 जसाच्या तसा, 3 एक 3, 3 एक 3, 10 दुनी 20, 20 त्रिक लसावी किती आला? मी असाच काढतो परीक्षेत, चुकायला नको. घाई घाई मध्ये आपल्याला वाटतं 120 आहे. आता एका दिवसात कोण किती काम करतोय? आता हा 20 दिवसात 60 खुर्च्या बनवतो, म्हणजे एका दिवसात किती? 20 त्रिक 30 दुनी आणि 60 एक, म्हणजे ए एका दिवसात 3 खुर्च्या बनवतो, बी एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो आणि सी एका दिवसात 1 खुर्ची बनवतो. तिन्ही जण जर कामाले आले, तिन्ही जण जर कामाले आले तर त्या दिवशी किती खुर्च्या बनत असतील? म्हणजे तिन्ही जण जर कामाला आले तर त्या दिवशी 6 खुर्च्या बनत असतील. कोणाकोणाला समजलं? हा, चाल वाच आता प्रश्न. ए नेहमी काम करतो म्हणजे रोज कामाला येतो, म्हणजे आपल्या रोज 3 खुर्च्या तर फिक्स झाल्या. एक कामाला रोज येतो ना, दांडीच मारत नाही तो, म्हणजे रोज त्याच्या 3 खुर्च्या बनतात. आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. मग ज्या दिवशी बी आणि सी कामाला येतात तो दिवस कितवा रे? तिसरा. समजतंय का? पहिल्या दिवशी ए 3 बनवतो, दुसऱ्या दिवशी ए 3 बनवतो आणि तिसऱ्या दिवशी ए 3 बनवतो आणि हे 2 जण मिळीसन 3 बनवतात. अशा टोटल किती बनतात रे? 6. कोणाकोणाला समजलं? ए तर रोज येतून कामाले, पहिल्या दिवशी 3 बनवतो, दुसऱ्या दिवशी 3 बनवतो आणि तिसऱ्या दिवशी हे 2 जण त्याला भेटता. बरोबर आहे की नाही? मग त्या दिवशी एकूण किती खुर्च्या बनता? म्हणजे 3 दिवसात किती खुर्च्या बनता? 3 दिवसात 12, तर किती दिवसात? 60. 15 दिवसात काय? 60. 3 दिवसात 12 तर 60 खुर्च्या किती दिवसात? 15 दिवसात. चांगला प्रश्न आहे, स्टार मारून घ्या, प्रश्न लिहून घ्यायचा. झाला का? हा, प्रश्न क्रमांक 22 तुमच्या ह्याच्यात किती आहे? कोणती परिमेय संख्या आहे? हा, 32 नंबर पहा तुमच्या ह्याच्यात. हा प्रश्न कसा होता रे? कोणती परिमेय संख्या आहे? सापडला का? 31च्या खाली 32. हा प्रश्न कसा होता? सोडायचा प्रश्न होता. ऑप्शन नंबर 4 लिहायचा प्रश्न होता. नाही, लिहायचा प्रश्न होता, कारण तो आपल्याला सोडवता येणार नाही ना. कोण जमली त्याच्यात परिमेय संख्या? कोणाला माहितीये परिमेय संख्या? कोणाला माहितीये? जो मास्टर एकदम स्टॅटिस्टिक तज्ञ तो जमले ते परिमेय संख्या. आपल्याला एवढा टाइम आहे का एका तासात 100 प्रश्न सोडायचे? 78 प्रश्न जीकेचे आणि 22 प्रश्न आहे गणिताचे. याले 1.5 तास होई गेला लेक्चर मध्ये, अजून बी 7-8 प्रश्न बाकी आहे. चला
34 वर या. 34 वर आले का? 34 वर आले. खाली दिलेला जोड स्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या परीक्षेची माहिती देतो. CEE 2000 दिसला का रे? 34 नंबरचा प्रश्न. अरे हात म्हणा भाऊ. कितना? 28 का? 28 पाय भाऊ. 28 नंबरचा प्रश्न पाहिला का? हा, त्या 28 नंबरच्या प्रश्नामध्ये पाय CEE 2000 व CEE 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले? किती टक्क्यांनी कमी झाले? चाल 2000 मध्ये CEE 2000 मध्ये दिसला का? हा, 2000 मध्ये पाय 50 आणि 60 मध्ये एक लाईन मारली आहे. कितीची लाईन आहे ती? 55 लिहिते ते 55. म्हणजे CEE 2000 ही परीक्षा जेव्हा होत होती तेव्हा किती प्रश्न येत होते त्या परीक्षेत? 55 प्रश्न येत होते. आणि जी 2006 मध्ये आता CEE 2006 सगळ्यात शेवटची लाईन पाय रे. आता किती प्रश्न येत आहे? पहिले 55 येत होते, आता 40 येत आहे. म्हणजे किती कमी झाले? 15. किती कमी झाले? किती कमी झाले? 15 प्रश्न कमी झाले सर. कोणत्या संख्येच्या? मूळ संख्येच्या खरेदी किमतीच्या. बरोबर ना? मूळ संख्येच्या खरेदी किमतीच्या टक्के लिहू भाऊ. 15 भागिले 55 गुणिले 100. टक्के काढायचे ना? लिहू रे. 27 पॉइंट संपलं. चाले याच्यावर रे. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. सापडला की हा म्हणायचं. हा, एका संख्येला 5 ने भागले असता 29 नंबर पाहिजे भाऊ. बाकी 3 उरते. तर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय उरेल? आता सगळ्यात पहिले एका संख्येला 5 न जर भागलं तर बाकी किती उरते? 3 उरते. मग मी जर ती संख्या 8 मानली, किती मानतो? 8. बरोबर का? किती रे? 5 न भाग देतो आणि 5 आहे का? किती उरले रे? 3 बाकी उरते. प्रश्नात म्हणतोय पाय एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. फक्त 8च अशी संख्या आहे का जिला भाग दिल्यावर 3 उरते? 18 बी घेऊ शकता, 13 बी घेऊ शकता. बरोबर आहे की नाही? 23 घेऊ शकता. 5 चौक 20, 3 उरले. 33 घेऊ शकता. 33 घेऊ शकता की नाही? आता सर 33 घ्या. 33 एका संख्येला लक्ष दे रे. 5 न भागलं, 5 सगळं बाकी किती उरले रे? मग 8 न बी भागलं, 8 असता तरी बी 3 होती. हे होतं तरी बी 3 होती. ते महत्वाचं नाही, हे संख्या महत्वाची. पुढे काय म्हणतो तो? त्या संख्येचा वर्ग. 8चा वर्ग हे काढणं सोपं आहे का? हे सोपं आहे. 8चा 64ला 5 ने भागले तर किती बाकी होईल? 4. उत्तर त्याचा बी भाग जर त्याला गुणाकार केला तुम्ही 33 गुणिले 33 त्याला 5 न भागला तर बाकी किती होईल? 4 होईल. सोपा होता. अंदर नाही आला तो ऑप्शन नंबर उत्तर बी 4 आहे. चला रे पुढे. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जाऊ घेतले. त्याने ती रक्कम त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. म्हणजे तो परत किती देईन? 22,800. पहिलं मुद्दल 20,000 आणि 2800 रुपये व्याज. किती परत देतोय तो? प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 न कमी व्हायला पाहिजे. म्हणजे पहिला हप्ता जर 200 रुपये असेल तर दुसरा हप्ता 100. समजतंय ना? असं झालं पाहिजे. झालाय का आपला एक प्रश्न असा? तिकडे झाला होता कुठे? सरळ व्याज चक्रवाढ मध्ये 50 रुपयानं कमी होईल. 4 नंबरच्या ऑप्शनवरून सुरुवात करायची. पहिला हप्ता जर मी 2250 पकडला, तू नको सोडवू.
मी पाय तू सोडायला गेला तर आता डायरेक्ट 10 वाजतील रातचे. पहिला हप्ता टोटल हप्ते किती रे? अरे व्हेरी गुड. सगळ्यात पहिले ते समजलं पाहिजे हप्ते किती. कशाहून समजलं रे? दिलंय म्हणजे तुमच्या वाच्यासाठी सांगतोय, मला तर माहिती आहे. एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. म्हटले जाता हप्ते पण देणे काय रे? महिने. हा पहिला हप्ता जर 2250 घेतला तर सगळ्यात पहिले तुझी बुद्धी चालू पाहिजे. 100 रुपये कमी तुला समजले पाहिजे. तू घडी घडी याच्यातून 100 कमी करशील, वजा बाकी असेल चालणार तरी राहत होईल. मग पटकन 2250, 2150, 2050, 1950, 1850, 1750, 1650, 1550, 1450, 1350. पहिले पाहिजे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1250, 1150. झिरो. टोटल किती आली पाहिजे? बरोबर आहे ना? चाल किती मारले? 12 पंचे. पण मी केवढा सेफ केला? मी 5 मोजले होते मी ना. 5 10 15 20 7. मग मार्क जायला नको. हा 6. 6 वरून 6 2 9 9 9 18 8 26 आणि 7 33. 33 आणि 6 39 44 48 51 53 54. 4 चालीन का? 4 चालीन का? एवढं सगळं उभं केलं आणि एका क्षमात पडलं. 4 नंबरचं फेल गेलं वरून. चाली 1 नंबरवर. आता जर मग समोरच्याले जर तुम्हाला लेक्चरले बसेल नसेल तर तू काय घेईन? 3 नंबरचा ऑप्शन घेईन, तो बी चुकेल है ना. मग 2 नंबरचा ऑप्शन घेईन, ते बी चुकेल. टेक्निक 4 नंबरचं ऑप्शन जर फेल गेलं डायरेक्ट 1 नंबरच्या ऑप्शनवर जायचं. या 2450. 100 कमी. 100 कमी. हा हा बरोबर बरोबर बरोबर. किती झाले मोजो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मारू टोटल 0 0. 12 पंचे 6 6 3 2 4 18 24 31 39 48 49 51 54 आणि 4 58. हा 58 8. अच्छाले तरी बी नाही सोडणार. 1 2 3 4 5 6 7 9 11 13 15 17 22. टॅली झालं ना. तर त्याचा पहिला हप्ता कितीचा? आणि हे करणंच पडेल. त्याच्याशिवाय 2200 येणार नाही. जर तू 4 नंबरचा ऑप्शन वर जर नाही कुदला, दुसरं तिसरं खेळत राहिला, 4 ऑप्शन खेळला, गेले तू 10-15 मिनिटं. झालं. 2450 उत्तर आहे. पुढे गोलवाला गेले 27 नंबरचं तुमच्या ह्याच्यात पार आहे. सोबतच्या पाय आकृतीत कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शवले आहे. उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत आहे. पाय रे भाऊ, किती नंबर आहे तुमच्या ह्याच्यात? 23 नंबरवर आहे. अरे असा एक गोल काढलाय आणि त्या गोलाला 4 भागामध्ये डिवाइड केलंय की नाही? एक 60% वाला आहे, 60 अंश, 90 अंश, 72 अंश आणि 100. सांग ना, काही होत नाही. 138. चालताना 4च आहे ना. हा दिसतंय ना मग आपल्याला. भावना पोचल्या पाहिजे फक्त. झालं. टक्के काय आहे? हे टक्के आहे का? हे अंश आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगून दिलंय की गोल किती अंशाचा राहतो. म्हणजे या 4 इंची बेरीज 360 येते. पाय तुला लक्ष असेल तर बेरीज पक्की करा. दुसरं काही नाही. 138 आणि 2, 138 आणि 2, 140 आणि 70, 210, 210 आणि 60, 270 आणि 90,
360 तू इकडे लिहिशील मग बेरीज मारशील, एवढा टाइम नाही परीक्षेत. स्पीड वाढवा तुमचा. झाले का? झाले का? चाल पुढे वाच. जर उत्पादन क्षेत्रात, उत्पादन क्षेत्रावाला किती रे? 90. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत आहे, 90° बरोबर 450 कामगार, तर बांधकाम क्षेत्रात, तर बांधकाम क्षेत्रात, बांधकाम कोण आहे रे? आहे 72 वाला. तर 72 बरोबर किती कामगार? क्रॉस कर, उत्तर काढ. 72 गुणिले 450 भागिले 90. 0 0 कट. 9 1 9, 9 5 काय आलं रे? 360. काय कामगार? कोणाकोणाला समजलं? समजलं का? चाल आकृतीहून सुटणारा प्रश्न आहे, जे तुला आकृती आताच शिकवली मी ना. खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. आयत म्हणजे डॉक्टर. सापडलं का? किती नंबर? 24 नंबरवर आहे रे. आयत म्हणजे डॉक्टर. आयत दिसला का तुला आकृतीत? त्रिकोण म्हणजे गायक दिसला का? मग त्या आयतच्या बाजूला ठिकाणी डॉक्टर लिहून घ्यायचं, त्रिकोणच्या ठिकाणी गायक लिहून घ्यायचं, वर्तुळ म्हणजे कलाकार लिहून घ्यायचं, आणि चौकोन म्हणजे खेळाडू लिहून घ्यायचं. लिहिलं? 3 दिसतोय का? 3? अरे 3 दिसतोय का? कोण येतो? फक्त कलाकार. फक्त कलाकार शिकले ना आपण आताच. 9 दिसतोय का? 9 कोण येतो? फक्त डॉक्टर. 5 दिसतोय का? 5 कोण येतो? फक्त गायक. गायक नाही तो, फक्त गायक. 5चा आकडा दिसत नाही का त्रिकोण मध्ये खाली? फक्त गायक. 7चा आकडा दिसतोय का चौकोन मध्ये? पाय कोण येतो? फक्त खेळाडू. खाली आहे. खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही? गायक किंवा खेळाडू नाही, परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे. काहीच वाचू नको, फक्त शेवटली लाईन वाच. कलाकार आणि डॉक्टर. कलाकार कोणते? वर्तुळावाले. आणि डॉक्टर कोणते? आयतवाले. दोन्हीवाला मिक्सचरवाला कोण आहे रे? 12. 12चा आकडा पाहिजे. हा 12चा आकडा गोलमध्ये आहे का रे? काय बरं दिसतोय का? हा आयत मध्ये आहे का रे? दिसतोय का? बस या प्रश्नाचं उत्तर आहे 12. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 9 10 11 या संख्येने पूर्ण भाग जातो? हा चौथं. एकदम सोपं होतं, बरोबर आहे की नाही? ऑप्शन नंबर 4 चेक करायचं. पहिले 8 न भाग देऊन टाकायचा त्याले, मग 9 न द्यायचा, मग 10 न द्यायचा, मग 11 न द्यायचा. जर 4 न जात असेल तर पहिले 3 चेक करायची गरज नाहीये. सुरुवात करताना 4 नंबरच्या ऑप्शन पासून सुरुवात करायची. 4 फेल गेला की 1. आलं का? कोणाकोणाचं आलं? तो सोपा आहे, तो तुम्हाला जमून जाईल. तो भागाकार करायचा आहे. एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. निघाली. पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 परत घेते. परत घेते म्हणजे परत चढवते. जेवढे उतरवले परत 280 चढवले. दुसऱ्या स्थानकावर जेवढे होते त्यांच्यापैकी अर्धे उतरवले. कसे रे? अर्धे. आणि ते उतरवल्यानंतर तिथून दुसऱ्या स्टेशनवर किती बसवले? अजून 12. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर ट्रेन मध्ये 248 लोक होते. किती? 248 लोक होते. तर सुरुवातीला प्रवाशांची संख्या किती होती? सुरुवात काय करायची? पहिले 4 पासून. चल जाय, मी नवी तेच केलं. 192 वर आला का? 192 वजा 1/3. 192 चे 1/3 काढ. 3 सका 18, 3 चौक 12, किती? 64. चाल बाजूले घे. 192 मधून 64 वजा कर.
उरले 128. 128 उरले का? हो. 64 एक 64, 64 दोन्ही 128, 64 त्रिक 192. हा 64 चा पाडा. 192 मधून 64 कमी केले, किती उरले? 100. हा मग तर 128 उरले, त्याच्यात 280 चालले. टाक 128 प्लस 280 किती झाले? आता गाडीत किती लोक आहे? 480. 408. पहिल्या स्टेशनवर गाडी उतरली, तिथे त्यांनी किती लोकांना उतरवलं? 64 लोकांना उतरवलं आणि 280 लोकांना चढवलं. तर गाडीत किती लोक आहे आता? कोण कोण म्हणताय 408 लोक आहे? बरोबर एकदम. आता दुसऱ्या स्टेशनवर गाडी थांबली, त्या 408 लोकांपैकी अर्धे उतरवले. तोंडी येते 204. 204 उतरव, कमी कर. उतरवणे म्हणजे कमी करणे, चढवणे म्हणजे प्लस करणे. कर 204 वजा 408 मध्ये 204. अरे 204च उरतील ना. 204 आणि प्लस 12 चढले. किती पाहिजे होते? 248 पाहिजे होते. 248 पाहिजे होते. आपल्याकडे किती आले? 216. मग मी गेला पहिल्या याच्यावर. कशावर रे? पहिल्या ऑप्शन वर 268 वर. चाल दे आता. 268 बी उत्तर आलं नव्हतं. 4 नंबर बी नाही आलं, 1 नंबर बी नाही आलं. मग स्पीड होता, लगेच 2 नंबरवर गेला. 288 न चला 288 न 288 103 3 9 27 3 6 18 96. 288 वजा 96 192. किती? 192 चढाव 280. 192 प्लस 280 472. हे झालं तुझ्या पहिल्या स्टेशनवर. आता दुसऱ्या स्टेशनवर या 472 मधून किती उतरवायचे? अर्धे. अर्धे कसे करशील मग? भागेले 2 आणि हुशार असेल तो तळले तळी. 4 चे अर्धा 2 आणि 72 चे अर्धा 36. कर 236 कमी. 236 आले प्लस 12. असं केलं. मग असं केलं आणि तो जो एमच्या किंमत वाला आहे तो दिला सोडून म्हणजे ऑप्शन नंबर 4. बाकी सगळे झाले ना आपले. म्हणजे 22 पैकी 20 कन्फर्म बरोबर आहे आपले. बाकी आता सगळं देवाच्या हातात आहे. कर दे भाई.